नमस्कार. ऋणोदबंदी या मालिकेतील हा 35वा भाग आणि तो माननीय काही यशवंतरावजी चव्हाण यांच्याबद्दलच्या आठवणी मी शेअर करणार आहे. आत्तापर्यंत ज्याच्याबद्दल मी बोललो ते सगळे माझे मित्र या सदरात होते. यशवंतरावजी माझे मित्र नव्हते, पण आमच्या कुटुंबाचे मात्र ऋणानुबंधी होते. माझ्या वडिलांचा आणि त्यांचा स्नेह होता. दोघेही जवळजवळ समवयस्क. यशवंतरावजींचा जन्म 1913 सालचा, माझ्या वडिलांचा 1914 सालचा. आणि पुढं यशवंतराव जेव्हा LLB होऊन प्रॅक्टिस करायला लागले, स्वातंत्र्यवीरला त्यांचा सहभाग वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा प्रॅक्टिस करायला लागले तेव्हा सातारला भाऊसाहेब सोमण म्हणून प्रसिद्ध वकील होते. ते महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या असेंब्लीचे सभापती 3 वेळा निवडून आले होते. ते नामांकित होते. त्यांच्याकडे यशवंतरावांनी काही थोडा काळ उमेदवारी केली वकिलीची. नंतर ते काँग्रेसमध्ये राजकारणात होते आणि नंतर पुढं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले संयुक्त महाराष्ट्रानंतर, हेही आपल्याला माहीत आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये त्यांच्यावरती प्रचंड टीका झाली ती. आणि नंतर प्रतापगडवर जेव्हा पंडित नेहरूंच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन झालं शिवाजी महाराजांच्या, तेव्हा तो कार्यक्रम व्हावा म्हणून यशवंतरावजींनी खूप प्रयत्न केले ते. आणि प्रचंडे राजेसाहेब मालोजीराजे यांची त्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य होतं. आणि त्या कार्यक्रमातच संयुक्त महाराष्ट्राच्या समितीच्या वतीने निदर्शनं झाली, ती बघितली. आणि यशवंतरावांनी शिताफीनं पंडितजींच्याकडे संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न परत मांडला आणि संयुक्त महाराष्ट्र राज्याला त्यांची संमती मिळवली. अर्थात मला जी यशवंतरावांच्या संबंधी पहिली आठवण आहे ती 1957 सालातली आसपास, 57-58ची आहे. तेव्हा द्विभाषिक होतं आणि निवडणुका होत्या आणि यशवंतराव चव्हाण विरुद्ध केशवराव पाटील अशी करायला अतिशय चुरशीची विधानसभेची निवडणूक झाली. तेव्हा ते यशवंतरावजी थोडक्या मताने विजयी झाले. तेव्हा मी बहुधा 8वी-9वीत वगैरे असताना, 7वी-8वीत. आणि मग तेव्हा साताऱ्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या विजयाप्रित्यर्थ साताऱ्यातून एक फेरी काढली ती. तेव्हा या जीप वगैरेचा गोंगाट, लाऊडस्पीकर अशी प्रथा नव्हती, पायी चालत, पण ती विजयी मिरवणूक साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांनी काढली होती. त्यामध्ये माझे वडील सहभागी होते, अनंतराव कुलकर्णी, तेव्हाचे कोंडीराम सावकार, आबासाहेब कवारे, हे सगळी काँग्रेसची मंडळी इथं सहभागी होती. आणि पुढं महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री झाले 1962च्या चीनच्या आक्रमणानंतर. आजपर्यंत तोच प्रश्न आपल्यासमोर आहे. त्यानंतर नेहरूंनी त्यांना संरक्षण मंत्री म्हणून बोलावून घेतलं आणि हिमालयाच्या रक्षणाकरता सह्याद्री डावला, असं आपण सगळ्यांनी कॅशलाईन तेव्हा वाचलेली आहे. मात्र संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम करून ठेवलं थोड्याच काळामध्ये, तेव्हा हे मराठी राज्य होणार का मराठा राज्य होणार असाही वाद झाला होता. आणि यशवंतरावांनी ठामपणे सांगितलं होतं की हे मराठा राज्य नाही, हे मराठी माणसांचं राज्य आहे, जातीवादी रंग त्यामध्ये नसेल. आणि तो त्यांनी शेवटपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये पाळला होता. महाराष्ट्रातल्या ज्या संस्था, यशवंतरावांना जी साहित्यिक सांस्कृतिक दृष्टी होती, समाजहिताची काळजी होती, त्यामुळे त्यांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्यांनी आधुनिक महाराष्ट्र घडवायला मोठी मदत झाली असं मला वाटतं. मराठी भाषेच्या उत्थानाकरता महाराष्ट्राचे साहित्य संस्कृती मंडळ असेल, विश्वकोश मंडळ असेल, यशवंतरावांनी खूप त्या संस्थांची पायाभरणी केली. आणि आजही मी तिला त्या संस्थानंतर पुढच्या काळामध्ये अशा संस्था फारशा निर्माण झाल्याच्या आणि कार्यरत असल्याचे आपल्याला दिसत नाहीत. यावरूनही यशवंतरावांचं मोठेपण आपल्या लक्षात यायला हरकत नाही. 1962-63ला सातारा साहित्य संमेलन ठरलं, तेव्हाची माझी एक आठवण आहे. संमेलनाच्या पूर्वी स्वागताध्यक्ष निवडणुकीवरनं मोठा वाद झाला होता. आणि त्यामुळं संमेलन होईल का नाही, कारण काही मंडळींनी संमेलनाला मांडू, आम्ही जाळून टाकू, अशी धमकी दिलेली होती. माझे वडील त्या संमेलनाचे कार्याध्यक्ष होते, तेव्हा नगरपालिकेचे अध्यक्ष इथे होते. आणि तेव्हा यशवंतरावांनी हा मराठीच्या उत्सवाचा सोहळा आहे, याला गालबोट लागता कामा नये म्हणून साताऱ्यात 2 दिवस मुक्काम करून या मंडळीची समजूत काढली ती. आणि केवळ त्यांच्यामुळेच ते
साहित्य संमेलन ते सुरळीत आणि दिमागदारपणे पार पाडलं. आम्ही तेव्हा बहुजन समितीमध्ये कॉलेज विद्यार्थी असल्यामुळं सहसहपूर्ण कार्यरत होतो, पण आमच्या कानावर या सगळ्या गोष्टी येत होत्या. पुढच्या काळामध्ये यशवंतरावांनी भारतामध्ये अतिशय राजकारणामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थानं भूषवली. गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री ही सगळी महत्त्वाची जी कॅबिनेटमध्ये पंतप्रधान पदानंतरची जी जी महत्त्वाची पदं आहेत ही 3 मानली जातात, ती त्यांनी भूषवली आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला. महाराष्ट्रामध्ये त्यांचं लक्ष असं म्हणायचं तेव्हा, कारण वसंतरावांनी सलग 11 वर्ष मुख्यमंत्री होते आणि यशवंतरावचं लक्ष महाराष्ट्राच्या कारभारावर होतं. एक अशी म्हण तेव्हा होती की घारे हिंडते आकाशी परिलक्ष पिलापाशी. तर यशवंतराव दिल्लीत असले तरी सुद्धा महाराष्ट्रावर त्यांचं पूर्ण लक्ष आहे म्हणून. आणि जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा यशवंतराव रस काँग्रेसमध्ये होते. नंतर ते पुन्हा इंदिरा काँग्रेसमध्ये आले आणि नंतरही त्यांनी महत्त्वाची पदं भूषवली. माझ्या आठवणीमध्ये जेव्हा ते 62ला केंद्रीय मंत्रिमंडळात गेले तेव्हा खासदार म्हणून निवडून यायची आवश्यकता होती आणि तेव्हा नाशिकवरून ते पहिल्यांदा बिनविरोध निवडून गेले. एका सिटिंग खासदारांनी राजीनामा दिला म्हणून. आणि पुढच्या वेळेला साताऱ्यात त्यांचे सहकारी, जवळचे सहकारी किसनवीर उर्फ आबा म्हणायचो आम्ही, ते खासदार होते. त्यांनी आपल्या जागेवरती यशवंतरावांनी निवडणूक लढवावी म्हणून यशवंतरावांना विनंती केली. आपली जागा सोडली त्यांच्याकरता आणि यशवंतरावजी साताऱ्यातून लोकसभेचे सातारा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्या इलेक्शनला उभे होते. तिथपासून ते अगदी शेवटच्या जे 84ची इलेक्शन ते लढू शकले नाही, त्यापूर्वी त्यांचं निधन झालं. पण मधल्या ज्या लोकसभेच्या इलेक्शन झाल्या त्या इलेक्शनच्या वेळेला त्यांचा परिपाठ ठरलेला होता. कारण यशवंतरावांच्यावरती केवळ स्वतःच्याच जागेचे हे नव्हतं, महाराष्ट्रातल्या इतर जागांच्याकरताही त्यांना हिंडावं लागेल. त्यामुळे साताऱ्यात ते फक्त शेवटची सभा घेत आणि मधल्या काळामध्ये त्यांची सर्व सहकारी मंडळी ही आघाडी सांभाळत. त्यामध्ये निळकंठराव कल्याणी, मधुअण्णा कुलकर्णी, शामराव चव्हाण साहेबांचे भाचे भाऊराव कोतवाल आणि साताऱ्यातले आबा कवारे, गुलाबबाई बागवान, त्याचबरोबर सावकार, पुणेराम सावकार, नंतर मालक मलकापुरे, माझे वडील अनंतराव कुलकर्णी, ही सगळी मंडळी इकडची आघाडी सांभाळत. आणि ह्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा ज्या दिवशी फॉर्म भरायचा असेल त्या दिवशीचा परिपाठ असा असे की सातारला आल्यानंतर फॉर्म भरण्याच्या दिवशी सकाळी खिंडीतल्या गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि नंतर फॉर्म भरायला जायचं आणि फॉर्म भरून झाल्यानंतर आमच्या घरी यशवंतरावजी जेवायला येतात. सातत्यानं सर्व इलेक्शन ज्या झाल्या त्या सगळ्यात ही प्रथा कायम होती. आणि मला आठवतं आहे की अतिशय साधेपणा असे त्यांच्या. जरी ते केंद्रामध्ये मंत्री होते तरी येताना गाड्यांचा मोठा ताफा बिफा असं कधीही नसे. त्यांची स्वतःची गाडी आणि मागं 1-2 पोलीस जीप वायरलेस वानसकट. आणि आमच्या घरी अतिशय त्यांच्याच बरोबर अनंतराव कुलकर्णी आणखीन 1-2 त्यांचे जुने मित्र असत आणि अतिशय साध्या पद्धतीनं आमच्या घरी पाटावर बसून त्यांचं जेवण व्हायचं. इतके असं की ते जेवायला बसताना विचारायचे की ड्रायव्हर मंडळी आमची जेवायला बसतील ना म्हणून त्यांची सोय जेवायला केलेली असायची. आणि तर आमच्या घरच्या पद्धतीमुळे सगळ्यांना एकच पदार्थ, तेच पदार्थ असायचे, भेदभाव कधीच नसायचा. आणि अतिशय गप्पा होत होत त्यांचं जेवण व्हायचं आणि जाताना सांगायचं जायला, वहिनी स्वयंपाक चांगला झाला आता नेहमीप्रमाणे. आणि पुढं नेहमीच्या त्यांच्या कामाला जायचे, निवडणुकीचा गदारोळ व्हायचा आणि शेवटच्या दिवशी प्रचार ज्या दिवशी संपतो त्या दिवशी त्यांची शेवटची सभा व्हायची. मधल्या काळात ते सातारला कधी येत नसत. आपत फक्त शेवटच्या म्हणजे 80 बहुतेक साल निवडणुकीचा, तेव्हा ती खूप टफ इलेक्शन झाली शालेंद्रते पाटील विरुद्ध यशवंतराव. त्यावेळेला ते मात्र आधी 2 दिवस आले होते आणि ते साताऱ्यात काही सभाही घेतलेल्या होत्या. आणि हा जेवणाच्या वेळचा एक गोष्ट मला आठवण मुद्दाम सांगायची. ते गृहमंत्री असताना जेव्हा इलेक्शन चालू होती, फॉर्म भरायला ते येणार होते, तेव्हा शंकराचार्यांचं उपोषण चालू होतं.
द्वारकापीठ किंवा अशा मोठ्या पीठाच्या शंकराचार्य. आणि त्यामुळं ते सातारला आले, फॉर्म भरला आणि तेवढ्यात त्यांना वायरलेसवरनं मेसेज आला की शंकराचार्यांचं निधन झालं आहे. त्यामुळं त्यांचे पी ए डोंगरे कायम होते. त्यांनी फोन केला की असं असं झालेलं आहे आणि आम्ही आता जेवायला येत नाही, आम्ही परस्पर दिल्लीला जायला निघतोय म्हणून. आम्ही घरी सगळी तयारी करून ठेवली ती. म्हणजे एक 10-12 माणसं जेवायची म्हणजे आमच्या हॉलमध्ये. आणि साधं जेवण म्हणजे पाटावरती बसून जेवण असं डायनिंग टेबल वगैरे ही सुद्धा भानगड नव्हती. म्हणजे इतका साधेपणा आता आपण कल्पनाच करू शकत नाही. मग ती तयारी सगळी आम्ही आवराआवरी केली. आता बरी स्वयंपाक सगळा तयार होता, तो बाजूला ठेवला. ती सगळी आवराआवरी केली आणि आता असा आमचा आपला विचार चालू होता की आता आपण लोकांनी जेवायला बसावं. एवढ्याच 5 मिनिटात फोन आला परत. म्हणजे एक अर्धा तासच मध्ये गेला असेल की आत्ता परत मेसेज आला आहे की नाही नाही गेलेले नाहीत, तुझी बातमी चुकीची आहे, अत्यवस्थ आहे, पण तब्येत त्यांची सुधारते आणि त्याप्रमाणे आम्ही ठरल्याप्रमाणे जेवायला येतोय. आमची इतकी प्रचंड तारांबळ झाली कारण ते येऊन जेवण करून लगेच परत निघणारच होते. त्यामुळं 10 मिनिटाचं नाटकाचा भराभरा सेट लावतो आपण, असं आम्ही परत सगळी मांडामांड केली आणि यशवंतरावजी परत येऊन जेवण गेले. ह्या दरवेळेला इलेक्शनपूर्वी होणाऱ्या जेवणाशिवाय अधेमध्ये जर ते केव्हा आले तर तेव्हासुद्धा ते आवर्जून आपल्या जुन्या सहकाऱ्यांना, मित्रमंडळांना भेटत आणि ती बैठक आमच्या घरीच होत असे. आमच्याकडे माडीवरती एक हॉल आहे. त्या हॉलमध्ये यशवंतरावांच्याकरता हे मित्रांना आवर्जून निरोप दिला जात असे. त्यामध्ये कोंडीराम सावकार, नंतर मलकापुरे, आबा कवारे, अनंतराव कुलकर्णी, विष्णुपद कुलकर्णी हे असत. आम्हाला आठवतं की एकदा कर्मवीर अण्णासुद्धा एकदा मिटिंगला ते आले ते. मग त्यांच्या अगदी मैत्रीनं खुल्या दिलानं गप्पा होत असत. आम्ही मुलंच असल्यामुळं आमच्याकडे काम काय, वर चहा नेऊन दे, कुठं काय खायला केलं असतं ते नेऊन दे, कुणाला कॉफी, कुणाला दूध, हे असं चालायचं. अण्णा गेल्यानंतर सुद्धा ते जेव्हा येत तेव्हा अण्णांचे चिरंजीव आप्पासाहेब पाटील त्या मिटिंगला आवर्जून असत आणि खूप मोकळेपणानं त्यांची चर्चा व्हायची. आपण मंत्री आहोत केंद्रामध्ये असा कुठलाही अभिनिवेश साहेबांच्याकडे कधी नसायचा. अनंतराव कुलकर्णी तर त्यांच्या काळापासून ते मित्र, साथ द्याई. त्यामुळे ते अनंतरावांच्या खूप त्यांच्या गप्पा होतात सगळ्यांशी. अनंतराव नेहमी म्हणायचे की अरे अंतू काका, तुझ्याकरता काहीतरी करून दे, मला सांग ना, मी काय करू, मी केंद्रात मंत्री आहे. अनंतराव इतके साधे विचारे. त्यावेळी अहो काही नको साहेब, तुमची मैत्री आम्हाला खूप आहे म्हणून. आयुष्यभर अनंतरावांनी कधी काही मागितलं नाही आणि या सगळ्या मित्रांनी सुद्धा त्यांच्याकडे काही मागणी केली नाही. आता माझ्या वडिलांचा एवढा स्नेह होता, पण कधीही त्यांनी आपल्याकरता पद द्या, मला इकडं काय विधान परिषदेला पाठवा, असं काही केलं नाही. ते नगराध्यक्ष झाले, ते स्वबळावर झाले, ते एकदाच वर्षभरानंतर परत नगराध्यक्ष झाले नाही. पण निखळ ज्याला मैत्री म्हणतो अशी, आणि अगदी खुलेपणानं साहेबांच्याबद्दल काही टीका असली तरीसुद्धा ती मंडळी करायची, साहेबी ऐकून घ्यायचे, त्याला उत्तर द्यायचे. मला एक गोष्ट आठवते मुद्दाम. चरणसिंग पंतप्रधान झाल्यानंतर औटघटकेचे पंतप्रधान ते होते. त्या मंत्रिमंडळात यशवंतराव चव्हाणांनी उपपंतप्रधानपद स्वीकारलं होतं आणि अर्थातच कालांतरानं ते मंत्रिमंडळ पडलं. त्यानंतर जेव्हा साहेब सातारा आले तर आमच्या घरी सगळे मित्रमंडळी बोलत होती, तेव्हा या सगळ्या मित्रांनी त्याला सांगितलं की साहेब तुम्ही जायला नको होतं, हे सरकार टिकणार नव्हतं, त्यामुळे तुम्ही गेलं तर बरोबर झालं नाही असं वाटतंय. साहेबांनी प्रांजलपणे सांगितलं होतं की हो, माझं ते चुकलंच एकदा, हे करायला नको होतं मी. आणि असं, कारण यशवंतराव केवळ राजकारणी नव्हते, अतिशय उत्तम रसिक वाचक, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये रस असलेला. त्यांचा दिल्लीतला बंगला हा म्हणजे महाराष्ट्रातून जाणाऱ्या लोकांच्याकरता आपलं एक स्थान होतं. अनेक साहित्यिकांना त्यांनी मुद्दाम आवर्जून बोलवत, गायकांना बोलवत, त्यांच्या मैफली होत त्यांच्या घरी. त्यांना सुदैवाने वेणुताईंच्यासारख्या सुविद्य आणि सुसंस्कारी पत्नी लावल्या. त्या अतिशय निगुतीनं यशवंतरावांचा प्रपंच केला. यशवंतराव मंत्री होण्याच्या आधीची गोष्ट आहे. त्यांनी कृष्णाकाठ म्हणून 2 खंड जे आपले लिहिले त्यात उल्लेख आहे की यशवंतराव मुंबईत राहिले आणि वेणुताई कराडमध्ये राहत होत्या. त्यांनी वेणुताईंना पत्र लिहिले एकदा की असाच तू पैशाची अडचण असेल मला माहीत आहे,
गौरीवर सिंहासनेकडून तात्पुरते उसने घे, मी त्यालाही पत्र लिहिलेलं आहे. आणि आल्यानंतर मी हळूहळू ते पैसे फेडीन म्हणून. आता तुम्ही ही कल्पनासुद्धा करू शकत नाही की आजचा राजकारण असायला कोणाच्या संपत्ती बघितली 50 कोटी, 100 कोटी, 125 कोटी. आणि अशा वेळेला हा राजकारणी असा. अगदी यशवंतराव गेल्यानंतर सुद्धा त्यांची प्रॉपर्टी काय होती? काही प्रॉपर्टीज होती. कराडमधला एक छोटा विरंगुळा बंगला आणि एक गाडी, बाकी काहीच नव्हतं. असा निरीच्छ आणि सुसंस्कृत मनुष्य. कराडच्या संमेलनामधला त्यांचा किस्सा माहीत आहे की इंदिरा गांधींच्या निषेधाचा ठराव मांडल्यानंतर यशवंतराव प्रेक्षात होत होते आणि दुर्गाबाई भागवतांचं मोठं तीक्ष्ण तिखट भाषण झालं होतं. पण ते सुद्धा सहन केलं. हे म्हणजे सुसंस्कृतपणा म्हणतात तो याला, असं मला वाटतंय. यशवंतराव कधी कधी सिगरेट ओढायचं असं मला वाटतं. कारण आमच्या इथंच एकदा आलं असतं ना, मला त्यांनी विचारलं की मी असं काहीतरी चहा वगैरे द्यायला गेलो. काय करतोस तू? मी म्हटलं कॉलेजला आहे. तुझ्या अभ्यासाची खोली कुठे आहे? पलीकडे आहे. याच्यावरती या मंडळी सांगितलं 2 मिनटं थांबा, मी आलो. आणि माझ्या खोलीत येऊन त्यांनी एक सिगरेट ओढली. ती म्हणजे त्या अभ्यासाच्या खोलीत. मला नक्की आठवत आहे. क्वचित कधीतरी मानसिक ताणतणाव असेल. पण सभ्यता किती बघा. आता हे सगळे त्यांचे मित्र होते. त्यांच्यासमोर सिगरेट ओढले कुणी काय एखादा असता म्हणजे काय झालं बिसू असतो तर ॲस्ट्रे कुठे मागवा, मला जरा सिगरेट ओढायचे. पण मित्रांच्यात सुद्धा हे सिगरेट ओढता कामा नये असा दंडक पाळणारा असा हा सज्जन राजकारणी. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं तर त्याला 50 वर्ष झाली असतील की सगळ्या राजकारण्याच्या धकाधकीतून सुद्धा वेळ काढून रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास तरी मी कुठलं तरी पुस्तक वाचतो. त्यांचं वाचन अफाट होतं, मराठी इंग्रजी सगळं दोन्ही. त्यावेळेस त्यांनी आवडतं पुस्तक कुठलं विचारल्यानंतर अलेक्सिस हेलेचं रूट्स म्हणून जे पुस्तक आहे म्हणजे हा निग्रो गुलाम कुठनं आला त्याचं, ते मला अतिशय आवडतं सांगितलं होतं. मी ती मुलाखत वाचली. असं मनाशी ठरवलं की साहेबांच्यासारखा माणूस जर असा वेळ काढू शकतो तर आपण नुसतं इन्कम टॅक्स म्हणून काय अर्थ आहे? आपण सुद्धा वाचायला पाहिजे. आणि खरोखरीच त्याचा संस्काराचा परिणाम झाला की गेली 50 वर्ष रोज रात्री अर्धा पाऊण तास, कधी 1.5 तास, आणि कधी जर पुस्तक अतिशय चांगलं लागलं तर 3-3, 4-4 तास मी वाचतो. 10,000 मराठी इंग्लिशी पुस्तकं माझी वाचून झाली. हा संस्काराचं बीज साहेबांच्या त्या उद्गारामध्ये, मुलाखतीमध्ये असं मला वाटतं. साहेब पुढं म्हणजे मंत्रिमंडळात नसताना 8व्या अर्थ आयोग फायनान्स कमिशनचं अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. वर्ष होतं 1982. वर्ष होतं 1982. आणि त्यानंतर ते एकदा साताला आले. ते आपल्याकडं कार्यकर्ते आणि लोक फार गोष्टी लवकर विसरतात, उपकार विसरतात, मोल विसरतात. याचा प्रत्यय देणारी गोष्ट मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. ते आले असताना सर्किट हाऊसवर त्यांचा मुक्काम होता. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं, मी तेव्हा प्रॅक्टिस करून मला जवळजवळ 15-16 वर्ष होत आली सातारा. म्हणले अरे साहेब जेवायला येणार आहे, तू जाऊन सर्किट हाऊस साहेबांना घेऊन ये. मग मी गाडी काढली आणि सर्किट हाऊसला गेलो. सर्किट हाऊसला पूर्वी यशवंतराव चव्हाण असताना सर्किट हाऊसचा परिसर काय, तिथपासून ते जवळजवळ अर्धा-पाऊण किलोमीटरचा दोन्ही बाजूचा रस्ता कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेला असायचा. आत पाऊल ठेवायला जागा नसायची. आणि ह्यावेळेला जेव्हा मी सर्किट हाऊसवर गेलो तेव्हा दारामध्ये, बाहेर आवारामध्ये एकही मनुष्य नव्हता. साहेबांची लाल दिव्याची गाडी आणि एक पोलीस जीप फक्त होती. सर्किट हाऊसमध्ये आत मी गेलो. साताराच्या जवळ बाहेरच्या बाजूला एक हॉल आहे जिथं सहसा मीटिंग किंवा अशा चर्चा होती. त्या हॉलमध्ये गेलो, साहेब तिथेही नव्हते. मग आतल्या बाजूला बेडरूम आहे. आता काय करावं मलाही कळेना, कारण बेडरूमपर्यंत गेलो तर आतनं आवाजही काही येत नव्हता. मी हळूच दार खिडकीला बघून गेलो. साहेब शांतपणे झोपले, ते विश्रांती घेतोय. मला पेच पडला की आता दार ठोठवावं तरी आपण उद्धटपणा केल्यासारखं होईल.
बरं काय करावं काय आता, कुणाला हाक मारावी तरी खानसामा तरी कसं उठवेल. म्हणून मी थोडं अगदी किंचित नाजूक हातानं टकटक केली. साहेब जागे झाले. उठले. कोण आहे? म्हणलं मी अरुण गोडबोले, बजावपूरचा मुलगा. हो हो हो, बंधपूजेला जेवायला जायचं ना, थांब बस म्हणजे आलो मी. मी बाहेरच्या हॉलमध्ये येऊन थांबलो. साहेब उठले, त्यांनी आवरलं आणि 5 मिनिटात तयार होऊन आले. घरी आले आमच्या. मी वेळी ते 2 नंतर त्यांचे जुने स्नेही अनंतराव वगैरे होते. जेवण केलं आणि गेले ते. मला असं आश्चर्य वाटलं की ज्या साहेबांच्या करता शेकडो लोक बाहेर थांबत असत, तेच साहेब सत्तेवर नसताना ही माणसं त्यांच्याकडे फिरकली सुद्धा नव्हती. जिकडं खोबरं तिकडं सांगभलं असं आपण म्हणतो, त्याचा प्रत्येक मला प्रत्यक्ष स्वतः पाहून आला. राजकारण हे किती आळवावरचं पाणी आहे, सत्ता किती आळवावरची पाणी आहे, माणसं सत्तेकडे कसे घोटाळतात त्याचा तो प्रत्यय होता. विदारक सत्य असलं तरी ते सत्यच आहे. माणसं केवळ अशा तऱ्हेने वागत असतात. आणखीन खरं म्हणजे मला असं वाटलं की काय म्हणजे या माणसांनी महाराष्ट्राकरता आपलं अख्खं आयुष्य दिलं. किती लोकांचं त्यांनी कल्याण केलं असेल, किती लोकांना. कारण साहेबांची सत्ता महाराष्ट्रात अशी होती की सांध्यापासून बांध्यापर्यंत जिल्हा परिषद, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी साहेबांच्या शब्दावरती होत होत्या. आणि अशा माणसाच्या भेटायला 2 माणसं सुद्धा तिथं नसावीत. विदारक सत्य आहे. आपण हे ओळखून वागायला पाहिजे की सत्ता, संपत्ती आणि ती बघून येणारी माणसं यांना अंतरंग आपण ओळखायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की साहेबांच्या आणखीन एक आठवण सांगण्यासारखी आहे. साहेब तेव्हा गृहमंत्री बहुधा होते किंवा अर्थमंत्री असतील. सातारचा औद्योगिक विकास व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. तेव्हा भारत फोर्सला नवीन जनरल मॅनेजर भारत कोकिंग कोलमधून रिटायर झाले प्रधान म्हणून. योगायोगाने ते आमच्या इन्कम टॅक्स कमिशनर प्रधान साहेबांचे भाऊ होते. आमचे कमिशनर DG प्रधान हे BG प्रधान बालूकाका. मग त्यांना मी असं म्हणलं की असं सातारला का नाही तुम्ही काढा. मग डॉक्टर निळकंठराव कल्याणींना ती सातारा असता आम्ही भेटलो. ते म्हणले काय हरकत नाही, पण तुमचं काम होईल असं मला वाटत नाही, आणा परवानगी, मी काढायला तयार आहे. कारण यशवंतराव निळकंठरावचा कराडतेच. आम्ही खूप कटपट केली. माऊलीजवळची एक जागा बघितली. कृष्णा नदीच्या पात्रात खूप हिंडून बघितलं, काठावर कुठे जागा आहे का. एक जागा माऊली स्टेशनच्या इथं पलीकडे जी गुडशेड आहे तिथली जागा आम्हाला योग्य वाटली. पण ती होती महारवतनाची. आणखीन 2 गुंठे 3 गुंठे अशा अनेक कुटुंबाची ती जमीन होती. तर ती प्रत्येकाशी वाटाघाट करून मिळणं अवघड होतं. म्हणून आम्ही कलेक्टरना विनंती केली. ते म्हणले आता तुम्ही आता साहेब येणार आहेत, त्यांना भेटा. मग आम्ही तेव्हा साहेबांना भेटलो. साहेबांनी आम्हाला सांगितलं की आत्ता भूमिहीनांना भूमी द्यायची आपली चळवळ चालू आहे आणि ह्या लोकांना आपण भूमिहीन कसं करणार. खरं तर त्या जमिनीत आज ती जमीन तशीच आहे, काही येत नव्हतं. पण एक काँग्रेस पक्षाचं धोरण ठरलं आहे ना, मग त्याच्या बाहेर जायचं नाही हा साहेबांचा निग्रह त्यातनं आम्हाला जाणवला. इंडस्ट्री सातारला झाली नाही ती. केवळ समाधान म्हणून एक सातारा रोडच्या बाजूला एक थोडं छोटंसं युनिट त्यांनी टाकलं. पण हे जे मोठं युनिट होतं ते जळगावला गेलं आणि जवळजवळ 700-800 लोकांना तिथे रोजगार मिळाला. साताऱ्याची आमची संधी हुकली. अशा आठवणी. आणि 84ला साहेब उभे राहायचं ठरवलं होते आणि इलेक्शनचा फॉर्म भरण्यापूर्वीच कराडला त्यांचं निधन झालं आणि महाराष्ट्रातलं एक सांस्कृतिक पर्व संपलं असं मला वाटतंय. अशा तऱ्हेची सुसंस्कृत राजकारणी परंपरा महाराष्ट्राची पुढे तितक्या जोमानं चालली असं दुर्दैवानं म्हणता येत नाही. आता किती साहेबांना जाऊन सुद्धा किती 36 वर्ष झाली. पण तरीसुद्धा महाराष्ट्र म्हटला यशवंतरावांचं नाव आपल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात येणार. त्यांचं योगदान महाराष्ट्र घडवण्यामध्ये अतुलनीय होतं असं मला वाटतं. आज माझे वडीलही नाही आहेत, त्यांना जीव घालणारी आईही नाही आहे. पण तरी त्यांनी आमच्या कुटुंबाला जे स्नेह दिला आणि महाराष्ट्र जो घडवला त्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्याला आदरांजली वाहणं एवढंच मी करू शकतो. ती मी वाहतो आणि हा भाग इथे संपवतो.
पुढच्या भागामध्ये एखाद्या कलाकाराबद्दल मी बोलीन. माझ्या मनामध्ये कलाकारापेक्षा सुद्धा प्राचार्य पी जी पाटील यांच्याबद्दल मी माझ्या आठवणी सांगेन. यशवंतरावांना पुन्हा मी अतिशय मनापासून श्रद्धांजली वाहतो. त्यांचं स्मरण करतो. त्यांना साथ देणारे वेणुताईंचं स्मरण करतो आणि थांबतो. नमस्कार.